ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। सैराट होऊन नाही तर घरच्यांच्या संमतीने लग्न करायचं, पण घडलं भलतंच। 4 वर्षांच्या प्रेमसंबंधाचा भयानक शेवट। प्रेम या एका भावनेभोवती मानवी आयुष्यच काय तर अख्खं विश्व गुंडाळलं आहे। तुमचं आमचं सेम असतं म्हणत कविता नक्कीच गाजल्या असतील, पण खऱ्या आयुष्यात प्रेम साध्य करण्याची भावना वाढतच चालली आहे। सध्याच्या तरुणाईमध्ये प्रेमांकुर फुटण्याची शक्यता जास्त वाढली आणि त्यामुळे लहान मुलं देखील आपला निर्णय सहजरित्या घेऊन टाकतात। याचीच सामाजिक प्रचिती म्हणून अनेक सिनेमे देखील आले। त्यामुळे सैराट होऊन संसार उभा करू अशी प्रगल्भ भावना तरुणाईच्या मनात उमटताना दिसते। अशातच आता नागपूरमधून अशी एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे तुमच्याही भावनांचा संशयकल्लोळ वाढल्याशिवाय राहणार नाही। झालं असं की एका तरुणाचं आणि एका तरुणीचं एकमेकांवर गेल्या 4 वर्षांपासून प्रेम होतं। एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला। पोराचं वय तसं जास्त नाही, फक्त 21 वर्ष, तर मुलगी 20 वर्षांची। घरच्यांच्याच संमतीने लग्न समारंभ उरकू असा विचार करून त्याने आपापल्या कुटुंबियांना आपला निर्णय बोलून दाखवला। विशाल जावडे असं तरुणाचं नाव होतं। प्रेम संबंधांबद्दल घरी सांगितल्यावर घरच्यांनी साफ नकार दिला। विशाल ऑटो रिक्षा चालवायचा, तसेच तो मंडप सजावटीचे काम देखील करत होता। घरी प्रेम संबंधांविषयी सांगितल्यावर रविवारी या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद देखील झाला। दोघंही डिप्रेशनमध्ये गेले आणि एकमेकांचा विरह सहन झाला नाही। एकमेकांची सोबती होऊ शकत नाही तर मरण परवडलं म्हणत दोघांनीही सोबत मरण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार सोमवारी दुपारी हे प्रेमी युगुल वाणाडोंगरी संगमगाव मार्गावरील मोकळ्या मैदानात गेले आणि तिथे एकमेकांची कडकडून भेट घेऊन आपापलं आयुष्य संपवलं। यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान मैदानात दोघं पडल्याचं पाहून काही लोकांनी तातडीने धाव घेतली। दोघांची प्रकृती बिघडल्याचं पाहून नागरिकांनी त्यांना तातडीने शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले। उपचार सुरू असताना रात्री 11च्या सुमारास विशालचा मृत्यू झाला। तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत। अशाच लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्यासोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा। YouTube वर जाऊन तीचा सागर न्यूज।